आता आम्ही सकाळी 8-8:30 वाजता आलो इथे शेतामध्ये. हाय वहिनी. मऊ 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 माशा. तर केळीचं डोहा जेवण केलेलं. आंबा पिकायला आंबे पिकवायची तयारी चालू आहे. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला आणि मी एका गावाकडच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि जसं की मी काल सांगितलं होतं की घराशेजारचे आंबे वगैरे दाखवलं होतं आणि बऱ्याच जणांना घराशेजारचं अंगण वगैरे ना आवडलं ना, तर थँक्यू सो मच. तरी त्यांना सकाळी सकाळी खूप ऊन पडतं, म्हणजे 7-8 वाजल्यापासून इतकं ऊन असतं ना, म्हणून आम्ही सकाळी सकाळी लवकर आवरूनच इथं जवळजवळ 8 वाजता आलेलं आहे शेतामध्ये सगळीजण आंबे काढण्यासाठी. तर आता हे गावाकडचं वातावरण पाहून बऱ्याच जणांना त्यांच्या सुद्धा आठवणी जाग्या झाल्या असतील की आपण सुद्धा लहान असताना मामांच्या गावी जायचो, आजोळी जायचो सुट्टीला आणि तिथे छान असे आंबे वगैरे खायचो. तर आम्ही सुद्धा लहानपणी आजोळी जात होतो आंबे खायला. तर आता माझ्या भावानी सुद्धा भरपूर इथं झाडे लावलेली आहेत आंब्याची, सगळ्या प्रकारचे आहेत. जवळजवळ 50भर झाडं असतील आंब्यांची आणि भरपूर असे आंबे सुद्धा आहेत. आणि आमच्याही पोरांच्या सगळ्यांच्या नशिबात हे आंबे आहेत. तर खूप छान हा व्हिडिओ होणार आहे. मस्त आहे, गावाकडचं वातावरण एकदमच भारी असतं आणि आंब्याचं सीझन आणि त्यात असे मस्तपैकी पाडाचे आंबे वगैरे खाल्लेले आहेत. तर चला मस्तपैकी हा व्हिडिओ एन्जॉय करा. आंबे बघा कसे खाली 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 लागले बघा, केवढे लागले, भरपूर आंबे. बापरे, हे तर झाड एवढंच आणि पानं पण दिसत नाही पण आंबे भरपूर आहे त्याला. तर आज सकाळी सकाळी आंबे तोडायला आलेलो आहे आम्ही शेतामध्ये. चिक्कूला लागले नाहीत का ग? चिक्कूला कुठे लागले? चिक्कू पडतायत. संग्राम लागला असते की रे. कुठे आहेत भावाच्या माशा? कुठे आहे मऊ 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 माशा? कुठे रे? कुठे झालंय? दोन फांद्यात वाहत ती सर. हा बॅक केलं करून दाखवते. होय, मी कसं घसरगुंडी करत. हे बघ इथं मऊ लागलाय. घसरत काय सोरे. ये 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 ये. हात पकड. चला चला. हा हो तिथे तिथे आतमध्ये हो, ते 2 फांद्याच्या मध्ये ग, तिथे दिसत नाही इकडं. परवा केळीचं डोहाजन केलं होतं ना, तर ह्या केळीचं डोहाजन केलेलं बघा इथं. हे केळी भरपूर आहे तिथं. ह्या केळीचं डोहाजन केलेलं. बुसकट बुसकट बुसकट. तिथे आंबे काढायला सुरुवात करायची होती. त्याच्या अगोदर जे काही गव्हाच्या काड्यांचं जे बुसकट वगैरे असतं ना, तर ते पोती भरून आम्हाला आंबे पिकायला घेऊन जायचं होतं घराकडे. कारण घर ते हे शेताला खूप अंतर लांब आहे. इथं पोती भरून भरून आम्ही आता घेऊन चाललेलं आहे. जे काही आंबे पिकवण्यासाठी बुसकट लागतं ना, तर ते घेऊन चाललंय. गव्हाच्या काड्यांचं बुसकट आहे हे. आंबा पिकवायला घशाचं बुसकाट, गव्हाचं बुसकाट. न्यू मेंबर ऍड झालेला आहे. सोरीला तर काय उचले ना झालंय. उचललं की चालू होतंय. गव्हाचं बुसकाट, ढीक बुसकाट घाला. बस की बिनकामाच्या 2 पोरी. स्वराकडे दे, स्वराकडे दे, स्वराकडे दे चला स्वराकडे बिस्कट बिस्कट बिस्कट. आंबे पिकवायची तयारी चालू आहे. काम कर काय तू जरा हे राधा. केळी किती छान फुललेले आहेत बघा. आतीच्या फेमस पोळ्या करण्यासाठी केळीचं पान जाणार आहे. आले थांब. हे आमचं इमान आहे. इमान किती किती छान आयडिया केली बघा. आरसा म्हणजे छोटासा आरसा आहे गाडीचं तुटलेलं, तिथे आरसा कंगवा वगैरे सुद्धा म्हणजे ठेवलेल्या वहिनीनी. आणि शेतामध्ये काम करून केस वगैरे मेकअप करून नंतर घरी येतात. आयडिया
विकत आम्हाला 20 रुपयाला एक पान मिळते केळीचं. हा ठीकच केळी. आणि काढलं नाही ते आलेलं आणि परत काय आले त्याला. होय ती बारकी पिल्ली पिल्ली होती त्याला लागलं ते केळी आता परत ये. आले काय हो छावणी वरती इकडे हे हळूच काढ हळूच काढ हळूच काढ. अजून आहे काय केळीचं घर काढून टाकल्यावर हे कापून टाकायचं बघा म्हणजे परत त्या केळीचं झाड परत त्याला केळी लागतात. भारी की नाही केळीचं झाडाचं काम. अगं ये राधानू कसले काटे 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 घुसले घुसले. हा ही नवीन बाग आहे का. ह्याची होय होय छान लागते भाजी कोक्याची भाजी. हा मस्त लागते. ह्याला पिकले तर डायरेक्ट केळी त्याला जरा बारीक झालं केळी नाही लाट राहिलेली अगं पिकलेलं की तर झाडाचं चांगलं मस्त. हा हा बघ कसलं बाहेर लागतं. हा मग आणि पाहिजे कोणाला कच्चं आहे का हे निघ ना. पिकलं बघा अजून खा मारणार छान आहे झाडाचं पिकलं पिकलं. विदाउट केमिकल. माझा अर्ध कच्चा आहे. उचल नाही ए खांद्यावर नको लागेल त्याचं चिक पडतंय खांद्यावर नको घेऊ. बहिणीची किती माया करतो बघा संग्राम. साक्षीनं घर घेतलं तो संग्राम घेऊन गेला बघा घर केळीचा. होय संग्राम बहिणीची माया करतोस ना लय. होय आणि बघा ही लाडकी बहीण हिच्या हातात तेवढा कर दिलाय. झालं लगेच तिथं त्या हाण लागली मुलांना आमच्या. तिथे बहिणीचं शरदभोजं चाललंय भुसकाट बांधायचं काम. बदामच्या झाडाची सावली कसली गार आहे बघा दुपारी है ना. मस्त आहे कसलं गोल झाड आलं बघा एकदम पूर्ण घर बांधलं का हे कुठे पूर्ण बदामच्या झाडाची सावलीशी छान पडली. रेशीम किड्यानं घर गेलं. बोल सांग बदामच्या झाडाची सावली. शरद बोल आमच्या इथं बस वाटत नाही घरात तिथं बस वाटतं रानात. छान सावली गार सावली एकदम. म्हणजे ऊस गेल्यावर परत आणि येते ते नवीन लागण आहे ते खोडव्याचा. तिच्या बागेकडची आंब्याची झाड बघा भरपूर असे आंबे लागलेत. त्या झाडाला पण पाडा आलेला आहे म्हणून ते काढायला आलेले. किती जवळ आंबे पाक जमिनीला टेकलं पूर्ण टेकलं. हापूस आंबा आहे हा हापूस सारखाच आहे किंवा हापूस आंब्याचं झाड आहे बघा हापूस आंब्याचं. मी इथं कुठनं जायचं मलाच कळे ना कुठनं जायचं खाली. अवसच आहे की सगळ्या तिथं. मी इकडं आला इथं आहे का रस्ता कसले रस्ते बघ खड्डे खोल 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 कसं जायचं काय माहित. अरे देवा मी इथं उशीर वाट बघत बसली तुमची. आता गवत काढून येतात मग गवत काढून येतात आता गवत काढून मग येतात. मला काही रस्ताच कळला ना कुठनं जायचं. अरे देवा कशी राहणार का कशी राहणार काम करणार काय माहित नाही मला तर. मी इथं पण येऊन गेली मला इकडनं पण रस्ता दिसला ना इथनं मधनं तर कसं. मी उसाचा रस्ता बंद म्हणून मी आपली अगं बाई 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 पहिल्यांदा उसाच्या रानात चालले मी तर. हाय हाय नाही सगळं कापा कापीचं या. मी पोरांना फोन करून विचारलं बरं का कुसळ बापरे आलो बाबा एकदाच उसात बाहेर उसात न ग बाई पोरे उसातच गेलं वाटतं. हाय का कापते बघा सगळ्या हाताला माझ्या आता हे. निवांत बसले तिथे केळीच्या बागेत म्हणलं आता येत आहे मग येत आहे तुम्हाला हाका मारल्या पोरीनं फोन मला वाटलं तुम्ही फोन आणलाय की नाही माहित नाही. हा हा आलो
आलो बघा एकदाच. हे बघा हे राधा नो गवळणी नो बघा की आंबे काढणं सांगितलं ते राहिलं. आंबे काढायचं राहिलं. ए पप्पा वरती पण आंबे काढायला मग भिजवायचं ना. हे आंबे काढले एका झाडाचे आणि अशी विहीर आहे खाली. हे कसं रे काढलं आंबे इथलं? कसं काढलं? हे पोहायला कोणा कोणाला येते? चला विहिरीत पोहायला. का येते? आंबे काढायचे राहिले. भरताय ना ते हे तर काय रस्तेच चांगले नाही तो आहे की नाही. बरं कसे काढायचे आंबे? कात्रीने कट करून ना. हा हा असं काही अवतार झालेला आहे आमचं आंबे काढून काढून उसाने. संग्राम काय म्हणतेस? भिजून मज्जा आली ना. कुठे पाणी भिजवायला? मज्जा मज्जा. हा ए मोबाईल येईल पाणी सगळं. आता इथं तरी त्या विहिरीच्या साईडला जो बांध असतो ना त्या बांधावरती सगळी झाडं लावलेत बघा आंब्याची. आणि पाड यायच्या अगोदर सगळे आंबे काढतात. नंतर पाड आले की सगळे पिकले की आंबे सगळे विहिरीतच जातील. पण विहिरीला वाट सुद्धा नाही येत. गाडी आल्या आल्या सगळी कामाला लागलेली. तर भावाची गाडी आल्या आल्या सगळेजण इथे कामाला लागले. परत शरदभाऊची गाडी आल्या आल्या सगळेजण इथे कामाला लागले आंबे काढायचे. बघ कसं कापाला. विहीर आहे तिकडे जाऊ नका कडे काढायला. हे कंड कट करा. डेटा सीट काढायचे की नाही म्हणजे चिक जात नाही का? ह्याचं पण काढायचे का? कुठे रे काय बांधायला लागली एवढे बाकी झाडच नाही. आता लावायची त्या बांधाला लावायची ही बांध लावायची. तरी तर भरपूर झाड आहेत बघा. आणि जास्त अशी सगळी जास्त आंबे खालच्या साईडने लागलेत. फक्त ते काढून न्यायचे. तुम्ही पाऊस पडलं की सगळे आंबे खराब होतात म्हणून इथं आज सकाळी सकाळी चालू होतं आंबे काढायला. आणि सगळ्या झाडाचे आंबे काढायचं काम चालू आहे. झाड काही जास्त उंच नाही आहेत खालच्या साईडलाच आहेत त्यामुळे आंबे काढायला पटपट येतात असं. आणि देठासहित आंबे काढायचे असं म्हणून सांगितलेलं भावाने. कारण पिकल्यानंतर मग देठ गळून पडतो आणि जो काही चिक असतो ना तो आंब्याला लागले की तिथं तसाच डाग पडतो. त्याच्यामुळे आम्ही देठासहित तिथं आंबे काढतोय. तुला लई चालू आंब्याचं झाड लावलायच कडं करून. ते काढायच्या वेळेस किती त्रास होणार खरं. ते विहिरीकडे लावलेलं आंब सगळं विहिरीतच आंब. पाणी अंगच आहे का सोडलंय त्याच्यात? पाणी निघत नाही. पायऱ्या कर घ्यायला पायऱ्या पोहायला ते उन्हाळ्यात कसलं भारी येते खरं. कुठनं कुठनं येतं गो बाई पोरगा. हे गेला विहिरीत गेला. अशीच माझी वहिनी आठवण माहिती काय? मामाच्या गावाला आंबा खायला गेलो आणि झाडावर आंबा पडला काय. आंबा पडल्यावर मी पुढे आंबा गेलो विहिरीत जाते म्हणून माझ्या मागे एक पोरग. आणि ते त्यांना घावल का मला घावला आंबा. मला दिलं विहिरीत ढकलून. आणि ते मागणं त्यांना आंबा घेतला ते उसात लपून बसलं मी विहिरीत पडली. मामाच्या गावची आठवण आहे आमची. ते आता आंबा पडलेलं बघून आठवण झाली मला. संग्राम आंबा दाखव रे तिथला. हो त्यात पण त्या विहिरीत पाणी नव्हतं माहिती का? सगळं काट कुठं जाळकांड असलं होतं सगळं त्यात पडलेले बाई. ते बघून आंबा बघून आठवण झाली. आता तोच क्षण मला जो आठवला मामांच्या गावचा. मी पण मामांच्या गावी आजोळी आंबे खायला गेले होते आणि असाच आंबा वरून पडला आणि तो डायरेक्ट विहिरीत जाईल म्हणून मी पळत पळत गेले आणि पाठीमागच्या मुलांनी मला ढकलून दिलं आणि मी विहिरीत पडले होते. आणि तेव्हापासून मी मामांच्या गावाला आंबे खायला अजिबात गेले नाही. सगळे काटे कुठे होते आणि मग मामानी वगैरे मला वरती काढलं. पूर्ण माझ्या अंगाला सगळं काटे ओरबडले होते. तर तो क्षण आठवला तर अजून अंगाला काटा येतोय. आणि तो क्षण आता मला परत एकदा आठवलेलं बघा इथं. आणि संग्रामचं कसं कुठनं कुठनं काय काय येतंय. अजिबात संग्राम घाबरत नाही. म्हणजे विहिरीच्या साईडनं उतरायला वगैरे पोहायला वगैरे येते त्यामुळे त्याला तो बिंदास्त वरच्या साईडने खाली येतो खालच्या साईडने वरती जातो. अजिबात घाबरत नाही पोरग. आणि कष्टाळू तर इतकं आहे की सगळी कामं पटापट करतात. तुम्ही बघू शकता तुम्ही त्याची कामं. आता इथं जे आंबे काढत होते ना ते काढता काढता पाड आंबे सुद्धा घावत होते. आणि बघा संग्रामला इथं छान असा
पिवळा धमक पाडांबा घावलेला आणि ह्याच्या अगोदर सुद्धा 5-6 आंबे घावले होते आणि झाडावर पिकलेल्या आंब्याची चव तर काय बघायलाच नको, इतकी छान असते, इतकी गोड असते ना, तर खूप छान आंबे आहेत इथले. तर आंबे तर भरपूर आहेत, सगळे छान आहेत आणि सगळे विहिरीच्या कडेने जास्तीत जास्त आंबे आहेत आणि त्या झाडांना आंबे सुद्धा भरपूर लागले आणि वरच्या साईडला होते ना केळीच्या बागेच्या साईडला, तर तिथले काही आंबे काढलेले नाहीत आणि विहिरीच्या साईडचा आंबे काढायचं चालू आहे. फक्त भीती एवढीच वाटते की विहीर आहे, मोठी खोल आहे, पायऱ्या वगैरे पण नाही आहेत आणि किती खोल आहे बघा. आणि म्हणजे रस्ता तर एवढा छोटासा आहे, एकच माणूस इथनं जातोय, तर एवढासाच रस्ता आहे, त्याच्यामुळे जरा भीती वाटते इथं खूप. डायरेक्ट पाड आंबे हात लावला म्हणजे घेता खाली. बापरे, हातात पडत विहिरीत जाईल. तर इथे पाडांबे वगैरे घावले होते, म्हणलं सगळ्यांना आता पाडांबे एक खाऊया म्हणून तो स्वच्छ धुवून वगैरे घेतले आणि स्वराला म्हणजे चाकू आणायचं विसरलेलं आणि तिला चाकूवरून आंबा कापून खायला आवडतो, असाच आवडत नाही, त्यामुळे तिचा दंगा चाललेला, रुसून फुगून बसलेली आणि तिला असं सोडून दिला तरी सुद्धा खायला नको होता. पाडाचे आंबे झाडाचे काढून काढून मस्त पैकी आम्ही धुवून खायचं काम चालू आहे आमचं. तर आता एवढा उन्हाळा असून सुद्धा विहिरीला पाणी भरपूर आहे, त्यामुळे काही पाण्याची कमतरता नाही आहे, त्यामुळे केळीची बाग, ऊस बीस असं काय 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 त्या साईडला केलेलं नाही. ह्याच्या अगोदर सुद्धा काही सुद्धा नव्हतं, तिथं सगळे दगड होते, पण ते भावानी भरपूर कष्ट करून असं तिथं शेत तयार केलेलं आहे आणि पाणी वगैरे असल्यामुळे मग शेती म्हणजे छान होते तिथं. आम्ही सगळेजण पाडाचे आंबे खायला मस्त पैकी. तर सगळी जर आम्ही ते आंबे खात होतो, स्वराचं मात्र झालं होतं की चाकू द्या आणि चाकूनीच कट करून आंबा द्या, त्यामुळे मी थोडीशी हसत होतो, तर ती इतकी चिडली की रडायला चालू केली. आंबे खायला आंबे खायला छान छान पाण्याचे आंबे, ही मज्जा काय आवडत आहे झाडाचे, म्हणजे ताजे ताजे झाडाचे आंबे काढा आणि खावा, होय की नाही. आणि आमच्या सराला कापून आंबा पाहिजे म्हणून रचलेली आहे, म्हणून तुला घ्यायला बाय करा. तर आंबे तर खाऊन झाले सगळ्यांनी, त्याच्यानंतर मस्तपैकी पाण्यामध्ये थोडंसं खेळूया मध्ये, पण इतकं गरम होत होतं की भरपूर गरम होतं, त्यामुळे आम्ही इथं सगळेजण पाण्यामध्ये थोडंसं खेळत होतो. आता इथं विहिरीत पोहायचं म्हटलं की पोहायला तर मला तर काही येत नाही, लहानपणी खूप प्रॅक्टिस केलं पण काही जमलंच नाही, शेवटी आजपर्यंत मला पोहायला येत नाही. पण बाकीच्यांना सगळ्यांना येत पोहायला, सगळेजण पोहूया म्हणत होते विहिरीमध्ये, पण त्याला वरती यायला रस्ताच नाही, त्याच्यामुळे तो काही आनंद आम्हाला घेता आलेला नाही. इथं मस्तपैकी शॉवर जे काही पाईप होती ना, तर त्यांनी पाणी मारून मारून आमची इथं खेळायचं काम चालू होतं. तर इथे वहिनींचं चाललं होतं की शेवरी असते ना, तर ते शेळ्यांना घ्यायची होती, मग त्या काढून काढून घेत होते आणि आम्ही इकडून त्यांना भिजवत होतो, म्हणजे शेळी सगळी ओली होत आणि काही पाणी मारू नका म्हणून चाललेलं त्यांचं. आणि इकडे स्वराचा दंगा, तिलाही भिजवलं तर आवडलं नाही, तर ती लागलेली रडायला इकडं. तर एवढं छान शेतामध्ये आलो, खेळलो, मस्तपैकी आंबे वगैरे काढले. शेवट हा भांडणानी झाला बघा. पोरं कशी भांडत होती, पोरं म्हणजे कोण काम भांडत नव्हतं, स्वराज भांडत होती आणि कशी चिडले बघा. एवढी छान म्हणजे शांत दिसणारी पोरी कशी भांडते बघा तुम्ही. आणि ही गाडी आहे ना, तर या शेतामध्ये, या माळावरती, या डोंगरावरती जो माझा भाऊ आहे ना, तो चालवू शकतोय, कारण त्याच्यासारखी गाडी तो कोण चालवत नाही. इतके दगड माती धुंडे आहेत ना, तरी सुद्धा इतकी छान गाडी चालवत असतोय ना, तर सगळेजण या गाडीला एरोप्लेनच म्हणतात. आणि सगळ्यांना बसवून वगैरे तेवढं सामान सगळं पॅक केलं आणि निघालेलं. असा काही रस्ता आहे बघा, एकदम खडक दगड वगैरे सगळे आहेत ना, तरी सुद्धा ह्याच्यातून तो गाडी पाईपलाईन अशी केली ना, पाणी पाण्याची गरजच नाही, प्रत्येक पाईपला पाणी काय असं प्रत्येक ह्याच्यानं. तर अशा प्रकारे बघा इथं उसाला पाणी पाजलं जातं. पाणी आहे म्हणून बरं आहे, तर कुठल्या या माळ्याला या डोंगराला पाणी होतं तेव्हा दगडच होती सगळी. बारीक आहे, उसाला पाणी पाण्याची गरज नाही, प्रत्येक साऱ्याच्या पाईपलाईन. त्याला काय म्हणायचं असते, ठिबक सिंचन का काय, पुण्याने पाणी सोडलं जाते बघा. इथं पण आंबे झाले, त्याच्या आंबे नेलं काढून. पाणी आहे खरं भरपूर, तळ्याचं पण आहे ना पाणी. ही तळ्याचं आहे का विहिरीचं आहे? होय, तळ्याचं विहिरीचं. रस्त्याकडे कोण नेलं नाही बघ. 300 ग्राम 400 ग्राम होय, मोठा मोठा आंबा आहे. पसारा बघा आमचा खालच्या थांबा. इकडे पण नारळ लागलं तिथे. हळू चल बाबा, पुढनं रस्ता बघ कसं डेंजर आहे. इकडे चल, सामान बघतोय गाडीत, हळू जाऊ दे गाडी. तर आता या शेतात जाणाऱ्या अशा वाटा असतात बघा, आणि रस्ते दगड खडक, रस्ता तर अजिबात चांगला नसतो, ते बघूनच खूप भीती वाटते. आणि इकडे साखर कारखान्याच्या शेजारीचं आमचं इकडं शेत आहे. तर
इकडे केळीची बाग वगैरे सगळं शेती इकडच्या शेताला भरपूर असल्यामुळे वहिनीला भावाला दोघांना सुद्धा इकडे यावं लागतं आणि दररोज ते इकडच्या शेतामध्ये येतात सुद्धा. तर इकडच्या साईडचे हे रस्ते बघूनच ना तर खूप भीती वाटत होती बघा. शेवटी आम्ही हायवेला आलेलो आहे आणि घरापासून जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर आमचं शेत आहे आणि मग गाडीतूनच जावं लागतं किंवा गाडीवरून जावं लागतं. चालत जाणं शक्यच नाही आहे, खूप लांब आहे. आणि घराशेजारचं शेत असतं त्या साईडला मग आई वडील वगैरे तिकडे जातात आणि इकडच्या साईडला मग वहिनी भाऊ वगैरे सगळेजण येतात. आणि शेवटी आता फायनली पोचलेले बघा घराजवळ एवढा सगळा पसारा घेऊन. ब्लॉग छान केलाय तिथला, सगळं भरून भरून घेतलं आंबे ठेवा आता तुरून परत हे करायला ते. आता सगळा पसारा तर काढून झाला गाडीतून आणि मी आणि वहिनी आंबे वगैरे सगळे नेऊन तिथे एक रूम आहे ना तर तिथं आम्ही पिकायला घालत होतो. आता इथं आंबे तर दिसतात छान सगळं आहे, पण ते ओझं इतकं असतं ना. मी आणि वहिनी आणत होतो, संग्राम आणत होतो, सगळ्यांनी आणून दिले. नाही तर भाव आहे ना तर तो सगळं आंबे व्यवस्थित पिकायला घालत होता. आणि ह्याच्या अगोदरचे जे आणले होते ना तर ते साईडला तिथं घातलेले, त्याच्यावरती जे काही गव्हाचा भुस्सा वगैरे तर तो पसरून घेतलेले. आत्ताचे जे आंबे आणले होते ना तर ते ओळीने असं लावायचं काम चालू आहे. आणि त्या शेळ्या बघा कसं छान छान असं गवत वगैरे खातात. ते इथं शेळ्यांची पिल्ली असतात ना त्याच्या मागे स्वरा लागलेली असते दिवसभर. आणि इथं जे आंबे होते ना राहिलेले थोडेसे म्हटलं निमे घेऊन जा, कारण एकदम पोत्यातून घेऊन जाता येत नव्हते. मग मी आणि वहिनी थोडेसे निमे करून घेऊन चाललेलो. पण त्या खोलीत सगळीच जागा भरलेली, त्यामुळे इकडच्या साईडला एक शेड आहे ना ह्याच्या अगोदर इथं पोल्ट्री फार्म होतं आणि ते आता बंद करून जवळजवळ 5-6 वर्ष झाले असतील. आणि जे काही अडगळीचं सामान असेल तुमचं लसूण कांदा आहे ते शेतकरी म्हणले की हे असं भरपूर म्हणजे शेतातलं धान्य असतं, काय काय बरंच असतं. मग थोडेसं म्हटलं आता इथं आंबे पिकायला घालूया. आणि जो काही भुस्सा आणलेला ना तर तो इथं पुष्ट्यावरती पसरून घेतोय मी आणि वहिनी. जरा चेक त्याला घेऊ द्या, मग संध्याकाळी ठेवायचं. नाही देत ती आता मोडली ती का नाही तिथं चिका दाग पडते का पिकाला नाही आंबा ती मटण पडते देत. तर आम्ही सकाळी 8-8:30 वाजता शेतामध्ये गेलो होतो. जवळजवळ 12पर्यंत 11:30-12पर्यंत घरी आलो असेल. आणि त्याच्यानंतर जे काही सगळे आंबे वगैरे होते ना भुस्सा वगैरे आणलेला तर तो सगळा पसरून व्यवस्थित आंबे आता चिक मुरण्यासाठी थोडंसं असंच ठेवावं लागतं. संध्याकाळच्या वेळी मग ह्याच्यावरून जो काही राहिलेला भुस्सा असतो ना तर तो त्याच्यावरती झाकून ठेवायचा. तर अशा प्रकारे आंबे पिकायला घालतात इथं. आणि मस्तपैकी सगळ्यांनी मिळून अशी कामं केल्यामुळे पटापटा झालेली आहेत. आणि दररोज भाऊनी संग्राम शेतामध्ये जाऊन जास्त आंबे काही आणणं होत नव्हतं, त्यामुळे आज आम्ही सकाळी सगळीजण गेलो होतो आणि सगळ्यांनी छान छान असे आंबे तोडून आणलेले आहेत. अजून बरीच झाडं आहेत, थोडीफार असतील अजून 1-7-8 झाडांचे आंबे तोडायचे राहिलेले असतील. आणि इथे येईपर्यंत आईनं सगळं आमच्या कपडे भांडी स्वयंपाक सगळं तिनं आवरून ठेवलं होतं. म्हणजे आम्ही येईपर्यंत तिचं सगळं घरातली कामं आवरली होती, त्यामुळे सगळ्यांनी अशी पटापट कामं केलेली आहेत. तर हा होता गावाकडचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि भाऊ म्हणलं तसंच झालं, पाऊस पडले की आंबे खराब होतात आणि संध्याकाळच्या वेळेस छान पाऊस आला. जे काही दिवसभर ढग ऊन होती ना तर ती शांत झाली, एकदम गार वाटत होतं. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.